मकर राशी जानेवारी 2026च्या पहिल्या महिन्यात रुचक राजयोग प्रभावशाली राहील। या महिन्यात मंगळ मकर राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे रुचक राजयोग त्याच्या उच्च राशीत होईल। ज्योतिषशास्त्रात रुचक राजयोग केवळ सामाजिक मान्यताच देत नाही, तर मोठा आदर आणि आर्थिक लाभ देखील देतो। अशा परिस्थितीत जाणून घेऊया मकर राशीसाठी हा महिना कसा असेल। जानेवारी हा मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल। महिन्याचा पहिला भाग काही गोंधळ आणि अडचणी निर्माण करेल, परंतु उत्तरार्धात अनुकूल राहील आणि तुम्हाला लक्षणीय यश मिळेल। तुम्हाला परदेशी स्रोतांकडून फायदा होईल। या महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही नवीन उपक्रम देखील सुरू करू शकता। सकारात्मक परिस्थिती तुमच्या प्रेमात आणि कौटुंबिक जीवनात फायदेशीर ठरेल। तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल। तुमची शैक्षणिक कामगिरी सुधारेल। जानेवारी 2026 हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी नवीन दृष्टिकोन आणि मोठ्या कामगिरीचा पाया रचण्याचा महिना आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमचे विचार अधिक स्पष्ट आणि व्यावहारिक असतील। तुमच्या ऊर्जेने, शिस्तबद्धतेने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करालच। शिवाय इतरांवरही खोलवर प्रभाव पाडाल। करिअरच्या बाबतीत ह्या महिन्यात मकर राशीच्या लोकांसाठी नेतृत्व आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या निर्णय क्षमतेची चाचणी घेण्यासाठी नवीन भूमिका किंवा महत्त्वाचे प्रकल्प सोपवले जाऊ शकतात। नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही त्यांची कौशल्य आणि अनुभव दाखवण्याची वेळ आहे। मुलाखती आणि व्यावसायिक बैठकांमध्ये आत्मविश्वास तुम्हाला अनुकूल राहील। व्यवस्थापन, तांत्रिक आणि धोरणात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्षणीय यश मिळू शकते। या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रम आणि एकाग्रतेचा महिना आहे। विशेषतः अभियांत्रिकी, गणित, व्यवस्थापन आणि तांत्रिक विषयांचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी सकारात्मक निकाल अपेक्षित आहेत। योग्य नियोजन आणि शिस्तीने अभ्यास केल्याने तुमचे ध्येय साध्य करणे सोपे होईल। आर्थिकदृष्ट्या हा महिना स्थिर राहील। उत्पन्नाचे स्रोत मजबूत असतील, परंतु मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे। जानेवारी महिना तुमच्या प्रेमजीवनात आत्मविश्वास आणि उबदारपणा आणेल। अविवाहित मकर राशीच्या लोकांना त्यांच्या आकर्षणपणा आणि व्यक्तिमत्वामुळे नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळू शकते। आधीच नातेसंबंधात असलेल्यांना समज आणि विश्वास वाढेल। मोकळ्या संवादामुळे नातेसंबंध मजबूत होतील। मकर राशी, वर्षाची सुरुवात तुमच्या खांद्यावर एक परिचित ओझे घेऊन होते, पण यावेळी ते जाचक नसून जाणीवपूर्वक वाढते। जबाबदारी तुमच्यासाठी नवीन नाही। तुम्हाला रचना, प्रयत्न आणि संयम इतरांपेक्षा चांगले समजतो। जानेवारीमध्ये काय विचारले जाते ते अधिक सूक्ष्म आहे। तुमचा स्वामी ग्रह शनी संपूर्ण महिना मोठ्या प्रमाणात गुंतलेला असल्याने तुम्ही स्वतः वचनबद्धतेशी कसे संबंधित आहात यावर लक्ष केंद्रित केले जाते। जगाचे तुम्ही काय देणे लागतो यावर नाही, तर जेव्हा दुसरे कोणीही पाहत नसते तेव्हा तुम्ही स्वतःकडून काय अपेक्षा करता यावर लक्ष केंद्रित केले जाते। मकर राशी, हा महिना तुमच्या शिस्तीचा आदर करतो आणि काळजी घेतल्यास ताकद कशी दिसते हे पुन्हा परिभाषित करण्यास शांतपणे प्रोत्साहित करतो। मकर राशी, नवीन वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, कारण सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध तुमच्या राशीत असतील। म्हणून हा महिना तुमच्यासाठी खेळ बदलणारा आहे। तुमच्याकडे नवीन कार्यक्रम असतील, जसे की तुम्ही नवीन लोकांना भेटता आणि नवीन युती बनवता। नवीन केस कापण्याची किंवा तुमची शैली बदलण्याची इच्छा असेल, जेणेकरून तुम्ही स्वतःची प्रतिमा बदलू शकाल। अविवाहित मकर राशीच्या लोकांना एखादा खास व्यक्तीला शोधण्यासाठी सर्वात जवळचा वेळ मिळेल। तथापि अनेक ग्रहांच्या संक्रमणामुळे तुम्हाला डोकेदुखी किंवा अशक्तपणासारख्या किरकोळ समस्या येऊ शकतात। या वर्षातील पहिली पौर्णिमा कर्क राशीला उगवेल, जी तुमच्या नातेसंबंधांच्या 7व्या भावाला चालना देईल। पौर्णिमा पूर्णत्व दर्शवते, म्हणून तुम्ही एक चक्र पूर्ण कराल आणि ते नातेसंबंधात असू शकते। अधिकृत किंवा वैयक्तिक पौर्णिमेचा प्रभाव पुढील 6 महिने राहील, म्हणून पुढील 6 महिने तुम्ही नातेसंबंध क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदलांची अपेक्षा करू शकता। जे लोक नातेसंबंधांच्या संकटातून जात आहेत त्यांना त्यावर उपाय सापडेल। 7व्या भावातील पौर्णिमा हे देखील दर्शवते की तुम्ही एक संघ, एक नातेसंबंध सोडाल, जेणेकरून तुम्ही एक नवीन सुरुवात करू शकाल। या व्यतिरिक्त तुम्ही सामाजिक मेळावे, पार्ट्या किंवा व्यावसायिक बैठकांना उपस्थित राहाल। मकर राशी, हे वर्ष व्यावहारिकदृष्ट्या तुमच्या कायमस्वरूपी यश निर्माण करण्याच्या नैसर्गिक क्षमतेसाठी डिझाईन केलेले आहे। ग्रहवाढीच्या संधीसाठी परिपूर्ण पाया रचत असताना 2026 हा तुमचा चमकण्याचा काळ आहे। जेव्हा स्थिर प्रगती हवेत असते तेव्हा तुम्ही भरभराटीला येता। हे फक्त दुसरे वर्ष नाही, प्रत्येक आव्हानाला एका पायरीत आणि प्रत्येक अडथळ्याला काहीतरी मोठे करण्याची संधीत रूपांतरित करण्याची ही संधी आहे। तुमची कारकीर्द मोठ्या यशाचा प्रारंभ बिंदू बनणार आहे। ग्रहांच्या जुळणीमुळे ओळख आणि नेतृत्व भूमिकांसाठी संधी उपलब्ध होत आहेत, परंतु त्या प्रयत्नांशिवाय येणार नाहीत।
वर्षभर तुम्हाला कामाचा दबाव आणि जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या शिस्त आणि समर्पणाची परीक्षा येईल. तुमचे साम्राज्य उभारण्यासारखे विचार करा. त्यासाठी लक्ष केंद्रित करणे, वचनबद्धता आणि तुमच्या क्षमतांचे प्रदर्शन आवश्यक आहे. तुमच्या पद्धतशीर दृष्टिकोनाचे आणि सततच्या कठोर परिश्रमाचे पालन करून तुम्हाला पदोन्नती, व्यावसायिक लाभ आणि कदाचित तुम्ही ज्या नेतृत्व पदांसाठी प्रयत्न करत आहात ते देखील दिसतील. 2026 हे वर्ष तुमच्या करिअरचा पाया कायमस्वरूपी यशात मजबूत करते. चला तर पैशांबद्दल बोलूया. काळजीपूर्वक नियोजन आणि स्थिर उत्पन्नामुळे यावर्षी तुमची आर्थिक सुरक्षितता सुधारेल. धोरणात्मक गुंतवणूक तुमची नवीन महासत्ता बनेल. वर्षाच्या सुरुवातीला सट्टेबाजीचा क्रियाकलाप किंवा जलद नफा योजना टाळणे आवश्यक असले तरी ते जीवनाचा धडा देखील आहे, जो तुम्हाला दीर्घकालीन विचारसरणीचे मूल्य शिकवतो. चांगली बातमी म्हणजे बचतीकडे तुमचा शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि दीर्घकालीन मालमत्तेवर लक्ष केंद्रित केल्याने ठोस परिणाम दिसू लागतील. धीर आणि सातत्य ठेवा, कारण सर्वात यशस्वी व्यक्तींनी देखील स्थिर, पद्धतशीर नियोजनाद्वारे त्यांची संपत्ती निर्माण केली आहे. हे वर्ष तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचे आहे. 2026 मध्ये आरोग्य तुमच्या सर्व प्रयत्नांचा पाया बनेल. तुमचे आरोग्य बऱ्याच प्रमाणात स्थिर असले तर कामाचा ताण कधीकधी तुमची ऊर्जा कमी करू शकतो. जेव्हा तुमचे शरीर संतुलन राखण्यास सांगते तेव्हा त्याचे ऐका. संतुलित जीवनशैली स्वीकारणे, योग्य विश्रांती घेणे आणि हलका शारीरिक व्यायाम करणे हे चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असले. हे फक्त सूचना नाहीत, तर येणाऱ्या सर्व संधींसाठी मजबूत आणि उत्साही राहण्यासाठी ते तुमचा रोडमॅप आहेत. मानसिक शांतीला प्राधान्य द्या आणि वर्षभर तुमचे शरीर आणि मन दोन्ही उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी अतिश्रम टाळा. 2026 मध्ये कौटुंबिक जीवन मिश्रित परिणाम देते. सुरुवात आव्हानांपासून होते, परंतु शेवटी सुसंवाद निर्माण करते. जानेवारी ते मार्च या काळात गैरसमज, अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि भावनिक ताण येऊ शकतो, ज्यासाठी संयम आणि शांत संवाद आवश्यक असतो. एप्रिलपासून कुटुंबातील वातावरण अधिक सहकार्य, उत्सव आणि दीर्घकालीन समस्या सोडवण्याच्या संधीसह सुधारते. मे ते ऑगस्ट दरम्यान मुले आणि वडीलधाऱ्यांसोबत सलोखा आणि मजबूत संबंध निर्माण होतात. वर्षाच्या अखेरीस स्थिरता, शांती आणि आर्थिक आरामामुळे घरगुती जीवन वाढते. सहानुभूती आणि लवचिकतेसह कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतात, ज्यामुळे कायमस्वरूपी एकता आणि वाढ सुनिश्चित होते. एकंदरीतच 2026 हे तुमचे रचनात्मक विकासाचे वर्ष आहे. ते फलदायी, स्थिरता केंद्रित आणि प्रत्येक लक्ष केंद्रित प्रयत्नाचे पूर्णपणे मूल्यवान आहे. शिस्त आणि संयमाद्वारे चिरस्थायी यश मिळवण्याचा तुमच्या नैसर्गिक क्षमतेसाठी हे वर्ष पूर्णपणे अनुकूल आहे. तुम्ही स्थिर प्रगती, आर्थिक सुरक्षितता आणि भावनिक संबंध वाढवण्यासाठी सज्ज आहात. तर तुम्ही 2026 मध्ये तुमचा अविश्वसनीय दृढनिश्चय दाखवण्यास आणि तुम्ही नेहमीच काम केलेले यश मिळवण्यास तयार आहात का? एकंदरीतच मकर राशीसाठी हा महिना उत्तम असेल.